होती त्याच्यामुळे ते त्या झालेली ती घटना होती. पण झाली ती होऊन गेली घटना त्यावेळेला. पण सभागृहाच्या आवारामध्ये मारामारी करणं ही काही उचित नव्हतं. तेव्हा तुमचा मराठीचा मुद्दा जोरात होता. तेव्हा तुम्ही म्हटलात की आमचे आमदार तरुण होते, पण मुद्दा मराठीचाच होता. मराठीत शपथ घ्यावी असा तुमचा तेव्हा आग्रह होता, मला आठवतं. आताही मराठीचा मुद्दा जोरात चालू आहे. मनसेवरती नेहमी टीका केली जाते. आताही हिंदी सक्तीचा मुद्दा आहे. देशभरात जेव्हा मुद्दा आम्ही बघतो माध्यम म्हणून, तेव्हा देशभरात येणाऱ्या नेत्यांची प्रतिक्रिया बघतो की मारहाण करून काय कोणावरती तुम्ही भाषा शिकण्यासाठी लादणार आहात का? म्हणजे एक गोष्ट अशी आहे की समोरचा माणूस जेव्हा नकार देतो की नाही मी मराठी बोलणारच नाही, तर त्याला मारहाण करून सांगणे हाच एकमेव पर्याय आहे का? मला असं वाटतं की कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने डायलॉग करता, म्हणजे तुम्ही शब्दफेक कशी करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर तेच सांगितलं की मला मराठी हिंदी बोलतो मी, मला मराठी येत नाही आहे काय, पण तुम्ही ज्यावेळेला एकदम द्वेषाने बोलता त्यावेळेला साहजिकच समोरचा माणूस, बरं तरुण मुलं आहेत, साहजिकच ते राग होतात, पण त्यांनी तुमच्या प्रश्नाला उत्तर सापडत नाही. माझं म्हणणं हिंदीचा द्वेष नाहीच आहे. आम्ही हिंदी बोलतो, आम्ही मुलाखती हिंदी देतो, विषयच येत नाही. पण कुठेतरी आपल्या मातृभाषेचा सन्मान राहिला पाहिजे. आणि मग आम्ही नेहमी म्हणतो की आपणच आपल्या मातृभाषेचा सन्मान केलाच पाहिजेत, दुसऱ्याच्या भाषेचा सन्मान केला पाहिजेत. पण त्याचसोबत त्यांच्यावर लादता पण कामा नये. त्यांनी स्वतःहून ती शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. मी समजा आता तमिळनाडूला गेलो आणि मी जर तमिळ भाषा शिकलो तर मला त्याचा फायदाच होणार आहे. तिथल्या लोकांना अभिमान वाटतो की अरे नाही, हे बाळा नानक महाराष्ट्राशी आलेला आहे, पण तो तमिळ भाषा शिकलेला आहे. ते जर तुम्ही शिकलं तर तुमचा रिस्पेक्ट जास्त वाढणार. तुमच्या दक्षिणेकडे जाऊन शिकतात लोक. महाराष्ट्रात, मुंबईत, महाराष्ट्राच्या इतर भागात होते, मुंबईत का शिकत नाहीत माणसं? त्याचं कारण असं आहे की आपण कसं आहे, काही राजकारणातील लोकांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही विचार करण्याची गोष्ट आहे, तो आपण करत नाही. मतांच्या लाचारीसाठी, मतांच्या गणितासाठी, की आम्हाला मतं मिळाली पाहिजेत यासाठी आम्ही कुठल्याही तडजोडी करतो. माझं म्हणणं तडजोडी करण्यात केल्या पाहिजेत, माझं काय म्हणणं नाही, पण ते आपल्या आत्मसन्मानाच्या विरोधात जाऊन नाही केल्या पाहिजे. कसं आहे ना नांदगावकर साहेब, तुम्ही म्हणता ही गोष्ट, म्हणजे थोडंसं 90च्या दशकात गेलं ना तर तुम्हालाही कदाचित पटेल किंवा पटणार नाही, पण त्या काळामध्ये अनेक नगरसेवक, विशेष करून शिवसेनेतलीच एक मतपेढी बांधली. म्हणजे काँग्रेसने आपल्या झोपडपट्ट्यांमध्ये मतपेढी बांधली, तशी इथे शिवसेनेचे काही नगरसेवक तेव्हा वाढणाऱ्या या हिंदीच्या किंवा परप्रांतीय मतदारांकडे हिंदुत्वाच्या अँगलमधून थोडासा डोळा ठेवून होती, तिथेही वाढत गेली. ते तुम्हाला तेव्हा लक्षात नसेल आलं कदाचित, पण आज तर तो भस्मासूर एवढा वाढला आहे की थेट इथे मराठी माणसाच्या मुळावरती काही गोष्टी येतात. म्हणजे बघा ना, कबूतरखान्याचं आंदोलन होतं, तिथे म्हणतात की ठीक आहे की आम्ही टॅक्स भरू, पण आम्हाला कबूतरखाने इथे अलाउड करा. मराठी माणूस काही करू शकत नाही. मला असं वाटतं त्यासाठीच राजकीय जी आत्ता सध्या जे असणारे राजकारणामध्ये असणारे जे जायंट म्हणून आहेत किंवा सत्ताधारी म्हणून आहेत किंवा विरोधी पक्षातली लोक सुद्धा आहेत, त्याने याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. कबूतर जीवदया बुद्धदया आम्हाला मान्यच आहे, काय त्याच्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. आम्ही गाईला देव मानतो, गोमाता मानतो तर मानतोच आम्ही, काय तो काही विषय येत नाही. ह्याचा अर्थ असं नाही की आपली बंधनं इतर धर्मावरती लादायची, हे चुकीचं आहे. आणि आपल्या धर्मामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होतोय तो होऊ द्यायचा नाही. जसं जैन धर्मगुरू किंवा जैन धर्म बोलतो कत्तलखाने बंद करा, नाही का, कत्तलखाने बंद करा, ठीक आहे, त्या पर्युषणच्या काळामध्ये मी समजू शकतो तुम्ही बोलता, पण आता काही लोकांचं जर खाणं ते असेल तर त्याच्यावर आपण बंधनं किती आणायची, त्यालाही मर्यादा असण्याची आवश्यकता आहे. तरी पण सरकार काही वेळेला निर्णय घेतं. मग आता कबूतरखान्याचाच विषय जर आहे तर त्या कबूतरखान्यामध्ये पर्यटनाचं नुकसान होते, कबुतरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय, ह्या गोष्टी दिसतच आहेत ना आपल्याला. मग माझं म्हणणं आपला आग्रह हा माणसं जगवण्याला किंवा कबुतरं जगवण्याला आहे. माणसं जगली तर कबुतराला दाणा घालतील ना, पण तीच जर माणसं मारणार असतील तर काय करणार तुम्ही? बरोबर आहे, त्याचा विचार करणार की नाही? आणि मग मला असं वाटतंय की मला जीवदया करायची ना, मग मी माझ्या हितात करतो ना. ज्या ज्या ठिकाणी आता मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये पोपट आले पाहिजेत, माझ्या घरामध्ये चिमण्या आल्या पाहिजेत, माझ्या घरात कबूतर आले पाहिजे, आणि मी त्याला मग तुम्ही तुमच्या इथं करायला काय करायचं ते. माझं म्हणणं त्याच्यावरती असं आहे
की आपण आता जिकडं तुम्ही बघा सोसायटी बांधल्या, आता हिंदू एखादी सोसायटी आहे तर तिथे एखादं गणपतीचं मंदिर असतं, हनुमंताचं मंदिर असतं, नाही का. एखादी मुसलमानची गोष्ट झाली तर तिथे एखादी मस्जिद बनवली जाते. जैन धर्माचं आता तुम्ही जर बघितलं तर त्याचं सोसायटी बांधताना बघितलं तिकडे त्याचं देरासर बांधलं जातं, जैन मंदिर बांधलं जातं. मग माझं म्हणणं आहे की आता आपल्याला वाटते ना जैन बांधवांना सगळ्या आमच्या की आपण आपल्या इथं मंदिर झालं पाहिजे, पण तिकडे आजूबाजूला कुठंतरी एखादं जर तुम्ही हे बांधलं कबूतर खाण्यासारखी जागा कुठं ठेवा ना, तिकडे जाऊन कबूतर तुम्ही कबूतर खाण्यामध्ये सोसायटीमध्ये करा ना. पण त्या मोठ्या मोठ्या टावरमध्ये देरासर असतात. मग त्यांनी आता ते ठरवायचं कुठं का, त्यासाठी एवढे मोठे प्लॉट आपण घेतो. आता लोढा साहेब केवढे मोठे मोठे प्लॉट घेतात, त्या प्लॉट मधला एखादा अर्धा एकर जमीन ठेवा ना तिकडेच वेगळ्या बाजूला आणि करा तिकडं कबुतरांचं, तिकडं धान्य बिणं सगळं ठेवा, लोकांना त्रास होणार नाही. ज्यांना जीव दया भूत दया करते ती जीव दया भूत दया करतील. आता बघाल तुम्ही बघाल अख्ख्या देशामध्ये पाहिलात तर गोमातेचे कितीतरी आपण हे उघडलेले आहेत, गोशाळा दूधशाळा उघडलेल्या आहेत ना, करतोच ना आपण. तसं करा म्हणजे लोकांनाही त्रास होणार नाही. मला वाटलं मला जायचं तर मी जाऊन तिकडे टाकू शकेन. आता काही दादाचा कबूतर खाडा पिढ्यानपिढ्या तिकडे तो कबूतर खाडा आहे. त्याच्या बाबतीमध्ये कोर्टाने निर्णय द्या आला, कधी ऐरणीवर मुद्दा कोर्टाने निर्णय दिला तर आले ना ऐरणीवर मुद्दा. बाबा कोर्टाचा ऐकणार नाही का, कोर्टाचा सन्मान आपण करणार नाही का, त्याचाही विचार करण्याची आवश्यकता. याचा अर्थ आम्ही काय आंदोलन होतं पण आंदोलकांमध्ये केसेस होत नाहीत तिथे. म्हणजे खरं म्हणजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. जर आम्ही चुकीचं केलं तर आता आमच्या पण कार्यकर्ते करतात ना, तेव्हा आमच्या लोकांवरती पण गुन्हा दाखल होतो. आमचं काय म्हणणं नसतं. आम्ही त्यांना एवढं सांगतो की यांनी हा केलेला गुन्हा जो हा लोकांसाठी केलेला गुन्हा आहे, त्याचा इंडिव्हिज्युअल गुन्हा केला आहे का लोकांच्या काहीतरी हितासाठी केलेला गुन्हा आहे. जर गुन्हा केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. हे आम्ही पोलिसांनाही आम्ही सांगतो तसं, तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या, चुकीचा गुन्हा लावू नका. एखादा टोल आमच्या लोकांनी फोडला असं धरून चाला तर त्याच्यावर खंडणीचे गुन्हे टाकले जातात. तो काय खंडणी मागायला गेला होता तिथं, मग आम्ही सांगतो तिथल्या SP ला DCP ला की बाबा त्यांनी गुन्हा केला त्याच्यावर गुन्हे दाखल करा, पण तो खंडणी